एमआयडीसीमध्ये जो आयएमसी कंपनीचा सीएनजीचा जो पंप आहे तो मागील 2 दिवसापासून बंद असल्याच्या अनेक तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. अनेक पत्रकार बांधवांनी सुद्धा आम्हाला मीडियाच्या माध्यमातून याच्याबाबत सूचित केलं होतं. त्याबाबत माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही अवगत केलं होतं. आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या निर्देशानुसार आज सकाळी 11 वाजता माननीय निवासी उपजिल्हाधिकारी श्री अभिजित पाटील व मी यांनी आयएमसी कंपनीचे सर्व अधिकारी व एमआयडीसीचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली व त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. तर एमआयडीसी मार्फत आम्हाला असं सांगण्यात आलं की एमआयडीसीचे काही नॉर्म्स आयएमसी कंपनी फॉलो करत नाही आणि त्याच्यामुळे आम्ही असं नोटीस त्यांना दिली आहे. तर या बाबतीत माननीय निवासी उपजिल्हाधिकारी यांनी 2 दिवसाची मुदत कंपनीला दिलेली आहे. 2 दिवसात आयएमसी कंपनी एमआयडीसीचे सर्व नॉर्मची पूर्तता करून 2 दिवसात हा पंप सुरळीत होईल असं आश्वासित आयएमसी कंपनीच्या प्रतिनिधींनी आम्हाला दिलेलं आहे. तसंच माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या सूचनेनुसार सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वत्र व्यवस्थित सीएनजीचा पुरवठा करण्याबाबत आम्ही आयएमसी कंपनीला पुनश्च एकदा सूचना केली आहे आणि त्यानुसार आयएमसी कंपनीने त्यांचा जो इन्स्टॉलेशनचा वाढीव याचा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव दाखल केलेला आहे. त्यांचं महापालिकेकडे काहीतरी एनओसी पेंडिंग आहे. त्या संदर्भात ते लवकरच आमच्याकडे प्रस्ताव देतील. आम्ही महापालिकेची आणि आयएमसी कंपनीतला संयुक्त एक कोऑर्डिनेशन मीटिंग घेऊन त्यांचा जो प्रस्ताव म्हणजे उत्पादन वाढीचा जो प्रकल्प आहे त्याला लवकरात लवकर मान्यता मिळून आज सोलापूर शहराला जी 100 KLPDची आवश्यकता जी आहे ती सीएनजीची पुरवठा करण्याबाबत आयएमसी कंपनीला आम्ही निर्देश दिले आहेत आणि पुढील 2 दिवसात चिंचोली एमआयडीसीचा जो सीएनजी पंप आहे